आमचा कम्युनिकेशन गॅप झाला आणि कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे आता युती तुटली. आधी सांगितलं की आमचा संपर्क युती का आघाडी? युती तुटली असं आज संजय राऊत म्हणाले स्वतः. अच्छा, की युती आमचं communication- म्हणजे आधीची युती. आधीची. ओके, आमचं आता आठवण झाली त्यांना. अच्छा अच्छा. म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असं आहे का काय? म्हणजे आता सगळं गेलंय, तेलही गेलंय, तुपही गेलंय आणि आता पुढचं मी काय बोलत नाही. सातारा जिल्ह्यामध्ये उपरती लवकर सुचली त्यांना. सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री दिलेले आहेत. खरं म्हणजे एक मी सांगतो की 2019ला या राज्यातल्या जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलं होतं युतीला, परंतु स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. आता तेच म्हणायला लागलेत की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडलेत त्यांना स्मारकाकडे निमंत्रण देणार नाही. अरे स्मारक हे शासन करत आहे आणि बाळासाहेब कोणत्या एकट्या दुकट्याचे नाहीत. बाळासाहेब या खरं म्हणजे एक लोकनेते म्हणून त्यांनी सर्व समाजासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील त्यांचं धोरण होतं. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, हिंदुत्वासाठी. आणि आता ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना आता विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला. आता काही बोलून त्याचा उपयोग आहे? जे काय म्हणतो ना, एक भून से गई हो हौस से नाही येते का काय ते. भाजपच्या लोकांनी उद्धव साहेब ठाकरे जर आले तर त्याचं स्वागतच करू असं स्टेटमेंट चालू झाले थोडेसे. अरे बाबा, काल अमित शाह साहेबांनी, गृहमंत्री शिर्डीला होते, त्यांचं भाषण तुम्ही ऐका. संतोष देशमुख प्रकरण चिघळताना पाहायला मिळतंय. तर त्यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं. याच्यानंतर जरांगेंनी असं म्हटलंय की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि वाल्मिक कराडे यांना ताबडतोब या प्रकरणामध्ये अटक व्हावी. संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय निर्गुणपणे ती हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये SIT लावली आहे, CID इन्क्वायरी करते आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल. आणि कोणाशी लागेबांधे असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई, फाशी सारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे. यासाठी सरकार पूर्णपणे जी कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल, न्यायालयाकडे विनंती करेल आणि त्यामुळे कुणालाही, आणि फास्ट ट्रॅकवर केस चालेल, याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करतायत, त्यामुळे कोणालाही यामधून माफी नाही.